आज तू रडली का रडली? मी ऋषिकेशला असं गुड लक केलं आणि त्याने जोरात माझा बोट पकडलं आणि नख मारला. ऋषिकेश तू का नाही भांडला स्वतःसाठी? चुकी झाली माझ्याकडनं म्हणून बोलू. आणि मी त्याला सांगितलं माझा बोट सोड, मला खूप दुखतोय, तरी पण त्याने सोडलं नाही आणि हे सुजलं. ऋषिकेश तू मस्ती करत होतास. दिसणाऱ्याला दुसरं दिसतो. मैं अगर किसी को बोल रही हूँ मेरा हाथ छोड़ तो छोड़. पण मुद्दा हा होता की ती स्वतःहून आली. इफ आय वोंट टेक स्टँड फॉर माय सेल्फ, ती स्वतःहून गेली, हात केला, हक पण करत होती नंतर. आय कॅनॉट फॉरगिव्ह माय सेल्फ. नशीब या माणसाने हक नाही केलं, बरोबर तिकडे डोकं चालवलं. मी असा आहे. इस हफ्ते ना ज्या लोकांनी अनफेअर केलं आहे ना सगळ्यांची मी आणि सायको पर्सनॅलिटी आहे हफ्ते. आमच्या सगळ्यांकडे संधी होती एक एक पण निघाले टार्गेट करायला. पण आम्ही केलं लोकांनी का? नाही केलं. आम्ही लोकांनी फेअर गेम केलं. फेअर जो वीक होते वीक खेळले, इम्प्रूवमेंट नाही झाली. आता पॉलिटिक्स ये देख, ये निशान दिख रहा है कटा हुआ, ये मेरी पूरी उंगली सूजी थी. क्या रहेगा? ऋषिकेश ने अपना नाखून मारा, इतना जोर से पकड़ा, वो मेरा उंगली नहीं छोड़ रहा था, मेरी आंख से पानी भर आया. क्यों? आई डोंट नो, आई विश्ड हिम गुड लक. उसने मेरी उंगली पकड़ ली. वो आके सॉरी बोला, बट मुझे जाते वक्त झगड़ा नहीं करना था. मी सांगितलं इट्स ओके चिल. मैंने हंस खेल के निकल गए, कारण मी टास्कला हे बघ, ये तू बघतोय की ती मुली बोलते सोड सोड मला दुखते, तरी पण तू नाही सोडतो तर. आणि मग त्याला रिअलाइज होला ते स्वतः आला मला सॉरी बोलायला. पण त्यावेळी आम्ही सगळे टास्कसाठी जात होतो. मला स्वतःचा मूड नाही खराब करायचा होता. मी सांगितलं ओके लेट इट गो. उसको रिअलाइज हुआ की बहुत जोर से मारा, तो माझ्याकडे आला आणि सॉरी पण बोलला. पण नाही भाई, नहीं होता ऐसे. एक्झॅक्टली नॉट एक्सेप्टेड. आय एम नॉट टॉकिंग टू ऋषिकेश. गुरलीन, आज तू रडली का रडली? कारण आम्ही जेव्हा जात होतो ना, तर मी ऋषिकेशला असं गुड लक केलं आणि त्याने जोरात माझा बोट पकडलं आणि नख मारला. आणि मी त्याला सांगितलं माझा बोट सोड, मला खूप दुखतोय, तरी पण त्याने सोडलं नाही आणि हे सुजलं. मग मी पेन किलर घेतली. आतापर्यंत इकडे कटचा निशाण आहे माझे फिंगरवर. नुकतं धरलेलं सर, नुकतं धरलेलं. पण खाली गेल्यावर सॉरी म्हणलेलं. आणि तिने मिठी बी मारायला पण म्हणू नको. खाली गेलेलो मी तर आल्यावर बी सॉरी म्हणलं. अच्छा, राहू दे आता, सॉरी नाही नसते होत, शेकून देशील त्याचं बोट. हा देतो. हा. मग ते बी म्हणलं त्यासनी. आता झोपायच्या ते शेक. पण शेकून म्हणजे प्रेमाने शेकून. ठीक आहे गुरलीन, कोणी मुद्दामून काय करत नाही. सर ओके, पण ते डोंट वरी. गोष्ट हम स्कूल में नहीं है. वी आर नॉट इन प्री प्रायमरी दॅट वी डोंट नो हाऊ टू डू दिस. वन मोर दिवशी व्हाट हॅपेंड, मी इकडे होती, त्याने माझा हात मोडला. तर मेरे को लगा चल पहलवान है, शायद उसको नहीं समझ रहा रहेगा what type of force is happening. मैं चुपचाप अंदर चली गई. But this happened again today, which was very bad. मैं अगर किसी को बोल रही हूँ मेरा हाथ छोड़ तो छोड़. Like I have my self respect. I have. If I won't take stand for myself, Yeah. I cannot forgive myself. सिंपल गोष्ट सांगतो, एक सिंपल गोष्ट. आता त्याला कळलंय, त्याला सांगितलं दादाने, बरोबर. तर नेक्स्ट टाइम आपण काय करायचं, आपल्याला गंमत आवडत नाही ना, ते एक छोटीशी लाईन क्रिएट करून ठेवायची. म्हणजे काय होतं, म्हणजे त्याला तू लक्षात ठेव. म्हणजे काय होते, आपण मस्ती करायची, एक लाईन असते ना कुठली शब्दांची पण, आणि मुलींसोबत तर मस्ती अशी दुरूनच बेस्ट आहे. आता तुला समज आहे ना की तू जाणून नाही केलंय, पण मुलींनी पण एक लक्षात ठेवा की कधी कधी आपल्याला एक पहिली लाईन माहीत पडते ना की नाही जमत आहे, तर आपण ना तेव्हाच त्याला दूर ठेव. त्याला जाणीव होऊ दे की तुला नाही आवडत आहे. सगळे बिचारे इनोसंट आहे. तुझंही बरोबर आहे, पण नेक्स्ट टाइम मी तुला सांगतोय की तू रडल्यापेक्षा स्ट्रॉंग गर्ल आहे यार. इकडे उभी राहा, ते उशी ठेव 1 मिनिट. बायसेप दाखव तुझा. हे बघ आता बघा कोणाची कोण कमी आहे काही. यार गर्ल पॉवर है. और किधर लगा तुझे? इतनी स्ट्रॉंग है तू. अभी तूने एक्सप्रेस कर दिया, बरोबर ना. आता होऊ दे. म्हणजे तू असं स्पोर्टिंगली घे. किती मोठ्या शो मध्ये आपण घरी आपल्या कुठेतरी येते, छोट्या गावातून तो आलाय, आपण शहरातले लोक आहे. सर मी स्ट्रॉंग आहे, असं कधी नाही झालं, पण कुठेतरी मला हर्ट वाटलं. तर अभी नेक्स्ट टाइम ना मस्त स्पोर्टिंग लिहिलेले ना. बस ये चल, ये बस. इथे कॅमेरा फोकस. चल ये इकडे बस. काय ते हा बस. आपण नंतर करू अजून. आता असं
मी काहीतरी विश माग विश माग की माझा आज काहीतरी विश माग. तुला काय सांग काय हवंय हा कार्यक्रम जोरात जिंकू नको. दे, कबड्डी प्लेअर बनू दे. काहीतरी असं काहीतरी सांगतो. हा गुड बॉय. हॅपी बर्थडे बाळा. हॅपी बर्थडे. तू मोठा बाळ आहेस आता तू 18चा झालायस. 18. बस आता नाही सांग आता 18. हेच करून टाकू. अरे हा नम्र राहते ना रे आम्ही इथनं गेलो किती वाजता 4 वाजता. आपलं काम आपण परफेक्ट केलं की उशीर लागत नाही भावाने. 4 आणि 12 मध्ये काय फरक आहे की नाही? 4 आणि 12 मध्ये काय फरक आहे की नाही? आपण काम तुम्ही व्यवस्थित करा. मग आम्ही शेटो कुठून आलो इथं जाऊन व्यवस्थित करून आलो. तुला काय माहिती- बघायला आलो हा, मग बस की शांत. आपण तुला जे काही बोललोच नाही मी. मी तर कुठं बोललो तुला काम परफेक्ट म्हटलं त्यामुळे म्हटलं मी सांगितलं. पोरं इतकी, त्यांना सांगतो सगळ्यांना. मग ते रामेचा माझा विषय चालला. तू का अंगावर चाललेलं आहे. तू का अंगावर ओढून गेला चाललेलं आहे तुझं. हा? नाही मग तू का अंगावर ओढून गेला दिप्या काय पर्सनली कोणाला उडवून घ्यायचं असेल तर घ्या मला काय विषय नाही. कारण आपण गेम साध्या पद्धतीने खेळायला आलो. साध्या पद्धतीने खेळा. भाई कोण आले इथं भांडणं करायचं? अरे पण ती आधी अरे वाकड्यात पार्टनर पाठवलं त्याला मी काय करू? मी काय बोललेलो त्याला आता काय बोललोच नव्हतं रे. आपल्याला आपण जरा समजून घ्यायला पाहिजे. आम्ही काय बोललो नव्हतं. दोघांचं पण चुकलं असेल काहीतरी. एकाची चुकी नसते भावा दिप्या. दिप्या मला तुला विचारायचं होतं की जसं आम्ही वेगवेगळे आहे म्हणजे 2 ग्रुप आहे तसं तुम्हाला तुमच्या पोरांबरोबर नाही पटत तरी पण तुम्ही असं का प्रिटेंड करता की तुम्हाला बसायचंय त्याच्यात? नाही तू समजा ना. हा हो का नाही आम्हाला नाही पडे तरी पण आम्ही करावं का तुम्ही लागतं. दाखवता दाखवावं लागतं. बरं ऐक पण ना. सगळ्यांना दिसतंय. जास्त दिवस नाही. दीपक एक बोलू. दाखवावं लागतं मान्य आहे. जेव्हा अथर्व सगळ्याच पोरांना बोलतो आपली पोरं आज जेव्हा एवढा मोठा मुद्दा झाला ऋषिकेशच्या विरोधात तेव्हा अथर्व अरे का पण- नाही एक बोलला? शब्द अरे आपली पोरं परवाच तुटून गेले ज्या दिवशी तो स्कूलचा हे होतं मग तुम्ही टास्क. अजून पण हे का म्हणताय? माझा हा मुद्दा आहे. जर आपली पोरं असतील मग अथर्व विजय आज ह्याची बाजू घेऊन का नाही बोलले गुबलींना? मी आता बघ त्या ठिकाणी दुसरी असा पोरगी विषय असली झाला असती, म्हटल्यावर नंतर त्यांनी काय केलं असतं? हो पण पोरांना हे करतात पोरांना हे विजय करतात. माझं हे सगळं विजय विषय पण कळायला पटकन मला बोलला बाहेर बा. नाही. हा, तुम्ही बघ. सांगितलं ना मला कोणी काय? ते विषय मला कळायला बाहेर नाही. कुठला? किंवा जाता झालेलं तुमचं हे सगळा विषय माहिती होता मला तरी पण तुमच्या तोंडात नाही केलं तर मग माझं डोकं फिरलेलं तुला कसं कळलं? कळलं कुठनं तरी येऊन सांगणार सांगते मला त्यामुळे येऊन गप जेव्हा बसलो आणि मी त्याला एक चेष्टेवर बोललो आणि त्यानं मग सिरियसली घेतला आणि मला पण त्याने एक शब्द बोलला त्यांनी म्हणे कोणी? विजय अथर्व. अथर्वने. हा हा. काय बोलला? मग मी त्याला सरळ म्हणलो तुला पर्सनली मला उडवून घ्यायचं असेल तर काय सांग. बोलला ती तुला? का नाही पण काय बोलला ती तुला? अरे असंच रे मी म्हटलो काय काय विषय चालू होता रे हा टायमिंगचा मग त्यानं म्हटलं आम्ही बाहेरला गेलो लवकर आला लवकरचा विषय चालू होता मी म्हटलं आम्ही जातानाच येत 4ला गेलो मला म्हटलो मग त्यानं काय म्हटला टायमिंग आपल्या टायमिंगनं आपण परफेक्ट काम केलं की तटत नाही म्हटलं कुठं मग आम्ही कुठे शटवडा गेलो म्हणलं कामच करायला गेलो आम्ही फक्त वेळ वेळ होता म्हटलो वेळ होता म्हटलो मग त्यानं काय म्हटलं माहिती काय आम्हाला काय माहिती होतं तू काय काय करायला गेलतास XYZ काय करायला गेलतास असं तो म्हणला तुला? हां जे तुम्हाला सांगू शकत नाही ते विषय म्हटला मग मला राग आला मग मी त्याला म्हटलो पर्सनली काय करायचं असेल तर करून घे. पण ह्याच्या आधी तो असं वागत होता तुमच्या बरोबर? नाही आज विषय झाला आता तो असं बोलायला लागलाय ना? तुम्ही कधी विचार केला की का असं बोलायला लागलाय तो? माहिती आहे रे थर्ड पडलं सगळं तुम्ही तसं की मी बोललो तिथं ऐकलं मी. किती ठेवायचं संयमला पण थोडं हात असते ऋषिकेश तू का नाही भांडला स्वतःसाठी? चुकी झाली माझ्याकडून. राहू दे जे ऋषिकेश तू मस्ती करत होता. दिसणाऱ्याला दुसरं दिसतो. नाही पण ते जो बोललं नाही का तिला माहित नाही कदाचित की गावातले मुलं नाही का
आता शहरातल्या मुलासारखे नाही, जर काही त्यांना काही बी बोलतील तरी ते जाणे दे मध्ये, पण आम्ही कसे जीवा घेतो, हा एक फरक आहे. मोठेपणा दाखवलेलं तरी आता त्याला मला काय फरक पडत नाही तरी पण. अहो पण कुठल्या जोरावर काय त्यांच्याकडे मोठेपणा दाखवायला? आणि माझं तर पण म्हणणं आहे तुम्ही Attitude. मोठेपणा का सहन करून घेताय? Attitude. मी असं म्हणत नाही तुमच्या पोरात वगैरे फूट टाकायचं कर काय, पण माझं असं म्हणणं नाही. ऍज अ पर्सन आस्क विजय अँड अथर्व की तुम्ही काय केलं एवढं उडायला या शो मध्ये? ते होणार आहे, पण मला आता थोडं नाही, तुम्ही होणार आहे आपण करून वाट बसतोय. ती आपलं मेंटली इमोशनली ज्या प्रकारे गेम करू शकते, ज्या माणसाचं टार्गेट करून ते करतायत. ऋषिकेश की भेटूया एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, उद्या भेटूया म्हणजे. 1 2 3 4 5 मग पाच चेंज करू पोरी शकतो आहेत. एक पोरगीच्या अगेन्स्ट आम्ही 5 पोरी तुमच्या पाठी उभा आहे. खरं गोष्ट. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका की काय तुमची इमेज असेल किंवा तुम्ही एका पोरीचं वाईट केलंय, ही डोक्यातूनच काढून टाका आधी. आणि जर केलं नाही ना तर ते बोला. जर तुम्ही नाही बोलला ना, ती मुलगी काही रडून पडून काही करून तुम्हाला चुकीचं ठरवल. तुमचे आणि असं इंटेन्शन जर बरोबर असले कोणी तुम्हाला काही नाही बोलू बोलू शकत. शकत तेच तर यार. तुमचे इंटेन्शन सगळ्या पोरींबरोबर तुम्ही मस्ती करता, असं ह्याचा अर्थ ही होत नाही. अगं पण मुद्दा हा होता की ती स्वतःहून आली. असं पण हा, नाही की हे स्वतःहून तिच्याकडे तिने हात गेली. दिला गं. ती स्वतःहून गेली, हात केला, हक पण करत होती. नंतर नशीब या माणसाने हक नाही केलं, बरोबर तिकडे डोकं चालवलं. आणि आता असं पण हे म्हणली असती बरं तू हक भी किया था तब तो मुझे कुछ नहीं लगा. दोस्ती दोस्ती नाही, असं दोस्ती आहे. दोस्ती मित्र 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 म्हणून डोक्यावर मुतायला लागली सगळी. तू मला आधी चुप केलं दीपक. पोरांच्या नादी जाऊ नको, त्यांना काय बोलू नको, 2 पोरं आहेत त्यांना काय बोलू नको. पोरांच्या नादाला लागूच नकोस. आम्ही आहे की मग आम्ही काय चला. ए तुझं किती वजन आहे? माझी 40. माझं जास्त आहे ह्याच्यावर. तुमचं किती आहे? खात जा की थोडं. 55. खासदार मी 60 किलो तुमच्याहून जास्त खातो मी. काय खातो? 2 ब्रेड खातो, टगारी भरून द्या एवढंसा मला भात पूर्ण. खातो. इतकी बाद द्या, समोर संपून टाकेल. तुझ्या बाण वाढलेलं भातानं वजन. दुसरं हा ना, मला खाऊन नाही वजन काय भातातने नाही वाढत. बरोबर बोलतोय तो. 40 किलो शत्रू. कमी होत चालला. मी किती आहे सांग? तू आहेस मी 99. गेस करू. 75. 89. 92. दीदी बरोबर. 97. दीदी 97. दीदी असा एका हाताने मला उचलतो ना, हा असं व्यायाम करतो मला दररोज. ए! काय यार. ए! त्याला म्हणजे खाद्य कसं द्यायला पाहिजे मग. आता कसं वाटतंय? चला नमस्कार नमस्कार नमस्कार. कसे आहात सगळे? व्हेरी गुड. तर आता माझ्या हातात काय आहे ते तुम्ही ओळखलं असेलच. ओके, हे नॉमिनेशन्स आहेत आणि काल आपले 5 पेअर्स जिंकल्या आणि 5 पेअर्स जिंकू नाही शकल्या, पण काहीतरी वेगळं शिकल्या. पण हे जे नॉमिनेशन झाले ते मी तुम्हाला आता सांगतो की सगळ्यात जास्त वोट्स कोणाला मिळाले. 5 वोट्स आहेत माझ्याकडे आणि ते एक एक करून वाचत जातो मी. पहिलं नॉमिनेशन आहे ज्या जोडीला, ती जोडी आहे रेवती आणि अर्जुन. एक्सपेक्टेड सर. काल खूप काय काय झालंय ते एक्सपेक्टेड. तर दुसरं नाव आहे माझ्या हातात, ते आहे क्रिश अक्षता. कसं काय? सर सिंपल कॅल्क्युलेशन आहे. अच्छा एवढं तर अच्छा. होतंच. नॉमिनेशनचं थोडंसं दडपण होतंच, कारण त्याचे रिझन्स कोणालाच माहिती नाहीयेत. नक्की नॉमिनेशन का झाले ते पर्सनल रिझनमुळे झालेत. तिसरं जे आहे रेवती आणि अर्जुन, हे जरा माझ्यासाठी पण फार आश्चर्यकारक नाहीये. अक्षता आणि क्रिश पुन्हा एकदा. आणि आता शेवटचं मत जे राहिलंय आपल्याकडे ते आहे, काय वाटतं ऐश्वर्या? ऑब्विसली सर, क्रिश आणि अक्षता. क्रिश आणि अक्षता. आणि बरोबर उत्तर आहे तुझं. आणि याच बरोबर मित्रांनो
क्रिश आणि अक्षता नॉमिनेटेड आहेत. मला माहित होतं की माझं नाव नॉमिनेशन मध्ये तर नाही, म्हणजे नॉमिनेशन मध्ये येणार पण मी नॉमिनेट नाही होणार आहे. या टास्क नंतर क्रिश आणि अक्षता यांना नॉमिनेशन मिळालेलं आहे. तुम्ही आता डेंजर झोन मध्ये आला आहात. पुढचा टास्क जो आहे तो जर का तुम्ही जिंकलात तर तुम्ही ऑटोमॅटिकली सेफ होऊन जाता, नाही तर तुम्ही डेंजर झोन मध्येच राहता. ओके क्रिश, पण तू एक्सपेक्ट करत होता की तू असं नॉमिनेटेड म्हणजे एवढे मतं मिळतील? हो सर, हो. माहीत झालंय अच्छा. आम्ही नॉमिनेटेड आहोत आणि त्याच्यानंतर जो महाटास्क होईल सांगता येत तिथे काही पण होऊ शकतं, त्याचमुळे आम्हाला पूर्णतः प्रयत्न करावा लागेल. शत्रुघ्न आणि किम्या, तुम्ही फक्त या टास्क पुरते तुम्ही सेफ होता, पण आता पुढच्या टास्कमध्ये तुम्हाला पण परफॉर्म केलं पाहिजे, नाही तर यू विल बी नॉमिनेटेड. ओके.